तर बघा, लव्ह मॅरेजचा ना अजून एक फायदा आहे. कारण यांनी मला ना खूप मोठं सरप्राईज दिलं. तुम्हाला कळेलच. पण त्याआधी ना आज आपण पहिले नाश्ता बनवून घेऊ. कारण की खूप जास्त भूक लागलेली आहे. आणि तुम्हाला सांगते ना लिटरली जेव्हापासून मला प्रेग्नन्सी राहिली आहे ना, तेव्हापासून एवोकॅडो टोस्ट आणि पनीर टोस्टची ना खूप जास्त क्रेव्हिंग्स होतात ना, मला खूप जास्त आवडतात. तर आता तुम्हाला मी एवोकॅडो टोस्टची रेसिपी सांगून देते. सगळ्यात आधी एक एवोकॅडो घेऊन घ्यायचं, त्याला छान मॅश करायचं आणि त्याच्यात काही व्हेजिटेबल ॲड करायचे. मी तर कांदा, टमाटर, सांबार आणि मिरची ॲड केली. तुम्ही होऊ शकेल तर अजून काही ॲड करू शकता. त्यानंतर मग टोस्टवर छानसं स्प्रेड करून घ्यायचं. आणि हो, तुम्ही यामध्ये ना चीज पण ॲड करू शकता. खूप जास्त टेस्टी लागतात. त्यानंतर ना मी याला ना छान तुपाने भाजून घेतलं. तुम्ही बटरने बी भाजू शकता आणि दोन्हीकडून भाजल्यानं खूप जास्त टेस्टी वाटत नाही. हे प्रेग्नन्सीमध्ये हेल्दी पण आहे. तुम्ही एक वेळा नक्की ट्राय करा आणि मला सांगा कसं काय झाला. आम्ही नाश्ता वगैरे करून घेतला. त्यानंतर ना मी सायंकाळी अशीच बसलेली होती. ते माझ्याजवळ आले आणि ते मला म्हणाले, "पूजा तुला माहीत आहे का तुझ्या एका व्हिडिओला 1 मिलियन व्ह्यू गेल्या?" तर मी म्हटलं, "हो, मी आत्ताच बघितलं." तर ते मला म्हणाले, "तुझ्यासाठी एक गिफ्ट आहे. पण आधी डोळे बंद कर." मी डोळे बंद केले आणि लिटरली सांगते ना हा मोबाईल घ्यायची माझी खूप दिवसापासून इच्छा होती. आणि सिरियसली मोबाईल हाती बघितल्यावर माझे खूप जास्त एक्सप्रेशन बदलले. मी शॉकच होऊन गेली होती. मी सांगते ना तुम्हाला जेव्हा नवरा आपल्या पाठीशी उभा राहिला ना, आपल्याला खरंच कोणाची गरज पडत नाही ना, आपले ड्रीम पूर्ण सक्सेसफुल होतात. मी आता अजून मेहनत करणार. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यानंतर असा होता आजचा माझा दिवस. बाय.